मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सिंहस्थ निधीतील सातपूर अंबड लिंक रोड कामावर प्रश्नचिन्ह. नगरसेवक भागवत आरोटे आक्रमक. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या सातपूर अंबड लिंक रोडच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक भागवत आरोटे यांनी संबंधित ठेकेदारावर निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप केला आहे. तसेच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज दुपारी नगरसेवक भागवत आरोटे यांनी स्वतः या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक त्रुटी आढळल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता पाळली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून तपासणीनंतर पुन्हा खोदकाम केले जात असल्याने रस्त्याचे मजबूतीकरण होणार नाही असा आरोप त्यांनी केला. ड्रेनेज लाईन चेंबर सरळ रेषेत नसून नियोजन शून्य पद्धतीने बसविण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. नियमानुसार रस्ता तयार करताना खोदकाम करून त्यामध्ये खडी टाकणे, पाणी मारणे, रोलरने दाब देणे, त्यानंतर कॉन्क्रिटीकरण करणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात या प्रक्रियेचे पालन होत नसल्याचे आरोटे यांनी सांगितले. पाण्याचे टँकर उभे दिसतात पण रस्त्यावर पाणी मारले जात नाही. रस्त्याच्या कडेला पिण्याच्या पाण्याच्या फुटलेल्या लाईन आहेत. चेंबर्स तुटलेले आहेत आणि अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ठेकेदार या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप त्यांनी केला. ऑलरेडी हा चंबर इकडे घेतलेला पाहिजे. हा चंबर मध्ये पावसाळा एक कोणत्याही लाईनीमध्ये काम नाही आणि असं काम झाल्यावर हे काम टिकला पाहिजे. कसा टिकणार आहे आपण? आता 25 वर्ष रस्ता टिकणार आहे का? 5 वर्ष 20 वर्ष टिकणार का? म्हणजे कुंभमेळा आला आहे त्याचा पैसे फक्त या नागरिकांचा पैसा वाया जाणार आहे. कुठलंही काम होणार नाही. आणि हाच रस्ता 5 वर्षानंतर काय, पण याच कुंभमेळ्यात हे चंबर ढापे फुटलेले दिसतील. कारण हे रोडमध्ये हे ऑलरेडी पावसाळी लाईन ही रोडच्या कडेला हवी आहे आणि रोडच्या कडेला झाली पाहिजे. यासोबतच पावसाळा जवळ आला असतानाही केवळ 5% काम पूर्ण झाल्याचा दावा करत त्यांनी मनपा प्रशासनावरही सवाल उपस्थित केले. पावसाळ्यापूर्वी एका बाजूने काम होणे अपेक्षित होते, मात्र सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. अपघात झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रस्त्याच्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून ती वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे ठेकेदाराने नियमितपणे पाणी मारणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या निकृष्ट दर्जाच्या कामाची मनपा अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेवक भागवत आरोटे यांनी दिला आहे. पपाई नर्सरी ते एक्सोलो हे रोडचं काम चालू आहे. लिंक रोडचं आपण बघितलं असेल. हा 24 मीटर रस्ता कॉन्क्रिटीकरण होत आहे. एकूण रस्ता 36 मीटर आहे आणि 36 मीटर रस्त्यापैकी 24 मीटर आपण कॉन्क्रिटीकरण करत आहोत. 12 मीटर ह्या बाजूला आणि 12 मीटर त्या बाजूला असं 4 पदरी हा रस्ता कॉन्क्रीटचा होत आहे. महापालिका हा रस्ता करत असताना सदर ठेकेदार जो आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचं काम करतोय. आपण बघितलं असेल, मी आपल्याला चंबर दाखवले. रोडवर कुठल्या पद्धतीत पाणी मारलं जात नाही. टँकर आणून फक्त रोडवर उभा करायचा आणि कुठलंही पाणी मारायचं नाही. आपण बघितलं ही सर्व खडी उधळलेली आहे. जो रोड चेकिंग करून गेल्यानंतर तो रोड तोडला जातो, नंतर त्याच्यात पाईपलाईन टाकल्या जातात. हे सर्व मग ते मजबूतीकरण होणार कसं, माझा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की पावसाळी लाईन आपण बघितलं असेल, एका लाईनमध्ये चंबर नाही आहे. एक चंबर आत आहे, एक बाहेर आहे, एक मधीच कुठंतरी आहे आणि ते चंबर आत्ताच तुटलेले आहे. मला तुम्ही सांगा, हे चंबर पुढील 20 वर्ष हा रस्ता राहिला पाहिजे यासाठी काही व्यवस्था आहे की? माझ्या मते या नाशिककरांच्या पैशाची धुळदाण होत आहे आणि हे डोळ्याने देखवत नाही. इतकी वाईट परिस्थिती आपल्याला आपण पत्रकार म्हणून आपण बघितली. आणि ही सर्व परिस्थिती चालू असताना या नाशिककरांच्या पैशाची साधारण लूट चालू आहे. माझ्या मते याच्यावर कंट्रोल आलं पाहिजे. सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे अशी माझी मागणी आहे.
आपण म्हणा लगेच त्यांनी काम चांगलं केलं नाही म्हणून त्याला काळ्या यादीत टाकायचं का, काळ्या यादीत टाकायचं का नाही, असाही प्रश्न नाही. आतापर्यंत या ठेकेदारांनी, सदर ठेकेदार जो आहे त्यांनी कमीत कमी 25% काम व्हायला पाहिजे होतं. आपण बघितलं असेल ते आज 5%ही काम झालेलं नाही. दुसरी गोष्ट, एक बाजूनी काम करत असताना दुसऱ्या बाजूनी त्यांनी त्या रस्त्याचे खड्डे तरी बुजवायला पाहिजे. सारे आपण आता आपल्याला दाखवलेले मी सर्व खड्डेच खड्डे आहे, लोकांना जाता येत नाही. दररोज एक ॲक्सिडेंट होतोय. आजही एक ॲक्सिडेंट इथं झालेला आहे, एक मृत्यू या रोडवर झालेला आहे. आणि महासभेत हा विषय मांडून सदर निवेदन देऊन कोणत्याही ठेकेदारावर आजपर्यंत कारवाई झाली नाही. सदर ज्याचा मृत्यू झाला त्याला कुठलीही भरपाई मिळाली नाही. ज्यांचे ॲक्सिडेंट झाले त्यांनाही कुठलीही भरपाई आजपर्यंत मिळाली नाही. त्याने बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं नव्हतं. आजही तुम्ही बघितलं असेल, पुढेही त्याचा वार्डन म्हणून माणूस उभा नाही, रस्त्यावर पाणी मारलं जात नाही आणि खड्डेही बुजवले नाही आहे. तरी माझी एक विनंती आहे आपल्या मार्फत शासनाला, आणि जे रस्ते जोपर्यंत हा रस्ता बुजवत नाही तोपर्यंत ह्या ठेकेदाराचं काम थांबवावं अशी विनंती आहे आपल्याला. आणि सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं. पुढे पावसाळा हा 1 महिन्यावर आहे. जर हे काम वेळेत झालं नाही तर याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहे. आमचा अंबड MIDCचे कंपनी मालक असतील, वर्कर असतील, ह्या रोडनी जाये असतात. आणि आज गंगापूर रोडवरून कोणी मालक येतो, कोणी कामगार सातपूरवरून इकडे येतो. या सर्व लोकांचे अति वाईट हाल आहे. ट्रॅफिक सर्व जाम होत आहे. पण याचं कोणालाही घेणं देणं पडलेलं नाही, ना शासकीय अधिकारी ना कोणती यंत्रणा. आपण बघितलं असेल याच्यावर कोणता वार्डन उभा नाही आहे की कोणी पोलीस उभा नाही आहे. आणि म्हणून नागरिकांचे आतुनात हाल होत आहे. त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही आहे. पण शासकीय अधिकारी ठेकेदारांना सांभाळत येत नाही. माझा स्पष्ट आरोप आहे की ठेकेदारांना हे अधिकारी सांभाळून राहिले सर्व, आणि म्हणून ठेकेदार माजल्यासारखा करतोय. कुठलंही काम ठीक होत नाही. हो, आज माझा जन्म ज्या रोडला झालेला आहे, असं वाटतंय मला की माझा मृत्यू बी आज व्हायला बसलाय. आज सकाळीच मी माझ्या घरापाशी जेव्हा एवढं मोठं खड्डं झालेलं आहे, 2 वेळेस मी बुजवलं आत्तापर्यंत त्याला, पण आज बी त्याला एवढंच खड्डा झालेलं आहे. आणि आत्ता पण इथेच एवढं खड्डा आहे. त्यांचं काम चालू आहे ठीक आहे, पण जिथं रोड चालू आहे त्या रोडला सुद्धा त्यांनी बुजवलं पाहिजे. त्या रोडला जिथं खड्डा चालू आहे त्या रोडला खड्डा बुजवला पाहिजे. डबल रोड झालाय तो एका बाजूनी, आणि ज्या ठिकाणी खड्डे झाले ते थोडे तरी बुजवले पाहिजे, जेणेकरून का ॲक्सिडेंट होणार नाही. आणि आज ज्याला मी रिपेअर करायला मी हॉस्पिटलमध्ये सोडलंय शाह डॉक्टरच्या इथं, का तो इथून इथपर्यंत इथं आणि त्याच्या नाकाचा शेंडा तुटून गेलाय. तर मला खूप रडू वाढलं तिथं, का इतका भयानक ॲक्सिडेंट झाला त्याचा. खड्ड्यात जाऊन त्याचा इतका भयानक ॲक्सिडेंट झालाय. तो म्हणतो मी नाशिकमध्ये राहू शकत नाही म्हणा. आता कुंभमेळा जरी नाही झाला इथं तरी चालू म्हणून, पण मी इथं नाही राहत म्हणा. आता मी घरी जातो निघून म्हणून. तो इथला नाही आहे नाशिकमधला असं वाटायला लागलं. तो या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.